नमस्कार पशुपालक मित्रांनो. आज आपण बेनिग्रे ह्या गावी आलेलो आहे आणि ह्या गोठ्यावर आम्ही ह्याच्या आधी पण एक 5 किलोचं लॅक्टोफास्ट प्रोडक्ट वापरण्यात दिलेलं आहे यांना. तर एक म्हैस, एक गाय आणि एक पाडी असं 3 जनावरांना आपण हे प्रोडक्ट सुरू केलेलं आहे. तर 5 किलोचे त्यांचे आता साधारणपणे एक बकेट पहिल्या दिल्यानंतर आता आणि त्याच्यासोबत 2 बकेट अजून झालेत, म्हणजे एकूण 3 बकेट लॅक्टोफास्टच्या यांनी वापरलेले आहेत. तर 3 बकेटचा काय रिपोर्ट आलाय त्यांच्याकडून जाणून पाडी काय आवराय तयार नाही. बर, चालेल. तर तुमचं पहिलं नाव सांगा आणि आपली माहिती जरा असं थोडक्यात आपण कसं काय काय अनुभव आलाय तुम्हाला ह्याची सविस्तर माहिती द्या. नमस्कार, मी वसंत दशरथ चौगले, बेनिग्रे. मी तुमच्याकडून लॅक्टोफास्ट हे गायसने घेतलेलं होतं. माझ्या गायीला मी 3 बकेट घातलेत, त्याचा मला भरपूर अनुभव आलेला आहे. बर, गायीला आमच्या गायीचं वजन वाढलेलं आहे, दूध वाढलेलं आहे, फॅट पण वाढलेलं आहे. तसं माझी म्हशीचं पण प्रगती झालेली आहे. म्हशीची वजनात वाढ झालेली आहे, दुधात वाढ झाली आहे आणि फॅट मध्ये सुद्धा फरक पडलेला आहे. आणि आता पहिल्या पाडीला सुद्धा मी ते चालू केलेलं आहे. पहिल्या पाडी सुद्धा 1 महिन्याचा फरक पडलेला आहे. म्हणून मी आता ते तुमच्याकडं बकेट, मोठे बकेट घेऊन, म्हणजे 15 किलोचे बकेट घेतले आहे. कारण का 5-5 किलोच्या बकेट मध्ये घेण्यापेक्षा म्हटलं 15 किलो घेऊन एकदम मोठे त्यासाठी मी ते आता कंटिन्यूस वापरणार. बरोबर. आता म्हणजे तुम्ही 5 किलोच्या पहिला 3 वापरल्या, 5 किलोच्या 3 गायींवर वापरल्या, 2 गायी आणि एका म्हशीवर वापरल्या. आता 5 किलोचे 3 म्हणजे 15 किलो ऑलरेडी ह्या गोठ्यात वापरलेला आहे आणि आता 15 किलोची एक मोठी बकेट घेतलेली आहे. तर टोटल साहेब ऍक्च्युअली मध्ये दूध किती वाढले म्हशीचं आणि गायीचं किती वाढले? ऍक्च्युली पहिला पावडर तुमची वापरायच्या अगोदर म्हशीला 1-200 किंवा 1-800 असं होतं. आता म्हशीचं दूध माझ्या सकाळी 200 आणि फॅट, पूर्वी फॅट इथं 5-6 पण होते. आता 9-10 एसएनएफ आहे. बर, संध्याकाळी 8-9-2-9-3 आहे, कारण सकाळचं फॅट भरपूर आहे. हा, म्हणजे पहिला किती होतं दूध? 1-800 होतं म्हटलं ना. 1-800 आणि आता किती? 2.5 लिटर. आता 2-2.5 लिटर दूध आता आहे. 2.5 लिटरच्या आसपास, म्हणजे 2-300 2-500 आहे. म्हणजे 700 सकाळी 700 आणि संध्याकाळी 700 असं एकूण 1 लिटर 400 दूध वाढलेलं आहे. 1 लिटर म्हशीचं. आणि गायीचं काय झालं, गाय आता जरा तब्येत थकल्यामुळे आता हे खाद्य घातल्यामुळे जरा गायीची तब्येत आणि दूध सकाळी 700 संध्याकाळी 700, म्हणजे तिचं पण ते दूध वाढलेलं आहे. तेवढं फॅट मध्ये जरा फरक पडलाय. फॅट मध्ये गायीचा किती फरक पडलाय? 2-4 पॉईंट वाढलेला आहे. एचएफ असल्यामुळे मुळात फॅट कमी होते, फॅट कमी होतं, त्यामुळे आता त्याचं फॅट आणि एसएनएफ जरा वाढलेलं आहे. आणि म्हशीचं फॅट किती म्हटलं आधी होतं? 6-5 होतं, आता 9-0. 6-5 वरून मी काय केलं, खाद्य तुमचं जास्त, म्हणजे 50-50 ग्रॅम जास्त म्हशीला जास्त वापरल्यामुळे त्याचा रिझल्ट लवकर आला. सुरुवात आपण एका म्हशीला पहिला 1 बकेट संपवली होती, त्यामुळे त्याचा रिझल्ट जास्त. मी तिला 100 ग्रॅम नाही, सकाळी 50 ग्रॅम संध्याकाळी 50 ग्रॅम तुमचं खाद्य वापरलं जाईल पावडर, त्यामुळे तुला रिझल्ट धाम दिसून आलेला आहे. बरोबर. साधारणपणे सकाळी 1 टोपण, संध्याकाळी 1 टोपण, म्हणजे 85 ग्रॅमचं टोपण आहे ते. 85 ग्रॅम सकाळी, 85 ग्रॅमला हा एवढा रिपोर्ट आलाय. परंतु ऍक्च्युअल मध्ये त्याचा डोस आहे 125 ग्रॅम सकाळी, 125 ग्रॅम संध्याकाळी. जे लोक 250 ग्रॅम घालणार त्यांचं 170 ग्रॅम पडलाय, पण जे लोक 250 ग्रॅम घालणार त्यांचा रिपोर्ट ह्याच्यापेक्षा जास्त कदाचित दिसला पाहिजे आणि दिसेल सुद्धा. म्हणजे 6.5 फॅट, 7.5 फॅट असताना 9 वर जात आहे, म्हणजे याचा अर्थ साधारण 20 ते 25 पॉईंट यांचं वाढलेलं आहे म्हशीचं फॅट. आणि एसएनएफ किती होता आधी? एसएनएफ कमी होता, किती? 10-0 लागला. आधी 8-9 होता. 8-9 म्हणजे 9 होता, 10 झाले, म्हणजे एक 10 पॉईंट वाढला. एक सरासरी 10 पॉईंट आपण पकडू शकतो. एसएनएफ पण वाढलाय, फॅट पण वाढलाय, दूध पण वाढलंय, तब्येती पण चांगल्या झाल्यात. आणि माझं तक्रार होती, गायीची माझ्याला तक्रार होती, आता आले, काल माझ्याला आले, काल माझ्याला आल्या. तुम्ही आपलं ते मिनरल मिक्सर पण आता सुरू केले, कालच्या परवा चालू केले. 1 बकेट वापरलंय. तर चिलेटेड कॅल्प्रोमिन फोर्ट हे आपलं मिनरल मिक्सर साधारणपणे 5 किलोची बकेट त्यांनी वापरायला सुरुवात केली आहे. आणि फक्त तुम्ही काहीतरी बोलला 3 दिवस घातले, तर काल आज रात्री स्वतः टाकला गेला.
3 दिवस फक्त मिनरल मिक्सचर वापरून आपलं म्हणजे गायनं सोटा टाकलाय तर ह्याचा रिपोर्ट तुम्ही किती जलद आहे हे बघू शकताय. आणि एकंदरीत तिन्ही जनावरांची तब्येत वगैरे त्यांच्या दृष्टिकोनातून चांगली झाली आहे. तर ह्याच पद्धतीने आपल्या लॅक्टोपासचा रिपोर्ट सर्व पशुपालकांनी वापरून बघावा. आणि काय जर माहिती हवी असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटी दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही सविस्तर माहिती जाणून घ्या. ठीक आहे साहेब, आपण मोलाची माहिती आपल्याला दिली, जनावरांमध्ये काय काय फरक दिसलाय हे तुम्ही, आणि साधारणपणे 1745 रुपयाची एक बकेट लॅक्टोपासची पडते. तर साधारणपणे त्यांनी 5,500 रुपयेपर्यंत खर्च करून 3 जनावरांची तब्येत सुधारल्या. त्यात आता हे 15 किलोचं 5,100 रुपये किंमत आहे त्याची. तर त्यांचं बघायला गेलं तर जनावरांचं जे काय व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये काय आवड वगैरे दिसून येते. आणि एवढं लक्ष घातल्याशिवाय आपल्या गोट्यामधली जनावरं चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देणार नाहीत. आणि ज्यावेळी घातले त्यावेळी त्यांना द्यायला आणि त्यांनी समाधान आहेत. तर खरं तर यांचं एवढं वापरल्याबद्दल कौतुक केलं पाहिजे. बरोबर. आणि त्यासाठी धन्यवाद आहे साहेबांचं. हा चालेल. आणि ठीक आहे साहेब, असंच आपण इतर पशुपालकांना पण माहिती देत चला. आणि आमची जेवढी आपण म्हणजे हे माहिती आपण देऊन मदत करेल तेवढे आम्ही करायचं तेवढे आपण करूया. ओके. चालेल, धन्यवाद. ओके. नमस्कार साहेब. नमस्कार. प्रोडक्ट लॅक्टोपास्ट आपलं तुम्ही 5 किलो वापरलंय, तर त्याचा तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायची झाली तर कसा रिपोर्ट वाटला एका वाक्यात सांगा. लॅक्टोपास्ट हे पावडर अतिशय चांगले आणि गुणकारक आहे. मी वापरले, चांगले आहे ते, त्याचा फायदा भरपूर आहे. दुधाला आणि ह्याला सुद्धा रिपोर्ट चांगला आहे. एकदम बेस्ट. बरं, चालेल, धन्यवाद साहेब. ओके. I found the road that nobody knows. I drove at night. You won't kill my vibe. Let me go. I didn't cross the line. I didn't cross the line. You can say what you